यंत्रवळ्यात राजकीय घडामोडींकडे जसजशी निवडणूक जवळ येते राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा अधिक तीक्ष्ण होताना पाहायला मिळत आहेत। फडणवीस नालायक असल्याची शेलकी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती, त्यावरूनच आता भाजप चांगलीच आक्रमक झाली। स्वतः मुख्यमंत्री होऊन मुलाला मंत्री करणं हा अति नालायकपणा असल्याचा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे। इतकंच नाही तर उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखं वागत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोय राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि आता ते अधिक तीक्ष्ण होत असल्याचंही पाहायला मिळतंय। फडणवीस नालायक असल्याची शेलकी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती आणि आता त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलंच प्रत्युत्तर सुद्धा दिल्याचं पाहायला मिळतंय। इतकंच नव्हे तर ठाकरे मनोरुग्णासारखं वागत असल्याची टीका सुद्धा त्यांनी यावेळी केलेली आहे। आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती, मी नाही। अमित शहानी सांगितलं होतं तू बाहेर बस, तू बाहेर बस, दोन मोठी माणसं बोलतायत, तू बाहेर बस। आणि त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते, अडवाणीजी आले होते, राजनाथजी आले होते, प्रमोदजी यायचे, गोपीनाथजी यायचे, पण तुम्हाला तुमच्या नेत्यांनी बाहेर बस सांगितलं होतं, मी नव्हतं। त्याच्यामुळे तुम्हाला त्या खोलीचं महत्त्व माहिती नाहीये। ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे आणि तिला तुम्ही नालायक माणसा, तू कुठली तरी खोली म्हणतोस। होय, मी आज मुद्दामून नालायक म्हणतोय, कोडगा म्हणतोय, कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच। पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे। उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागतायत, मानसिक स्थिती ढासळण्यासारखे वागतायत। मला वाटतं त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे। दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे हे मनोरुग्ण असल्याची घणाघाती टीका केली होती। काय नेमकं ते म्हणालेत पाहूया। कधी कोणी मुख्यमंत्री केलं नसतं, मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कोणी। काय लायकी आहे, कुठल्या पंचायत ते पार्लमेंट पर्यंत त्यांनी काम केलं आहे। कधी रेशन कार्ड काढलं आहे, कधी आधार कार्ड काढलंय कुणाचं। एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतं माणूस ऍक्सिडेंटनी, पण काय लायकी आहे, मुख्यमंत्री पदाची लायकी आहे, कोण शब्द देईल त्यांना।